नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाबा किचनमध्ये आपले सहज स्वागत. मित्रांनो, आज आहे हनुमंतरायाचा आज आहे जन्मोत्सव म्हणजे जन्मदिवस. तर त्यानिमित्तानं आपण बनवलं आज केसरी गोड भात. साध्या पद्धतीनं आपण काही हाय लेवलचे माणसाने आपण आपल्या गरीब परिस्थितीने आपण देवाला बनवायचं. तुम्ही 5 किलोचं बनवणार आहे, त्याला मी 5 किलो तांदूळ घेतलेले. तर आपण घेतली 5 किलो साखर, आपण घेतले अर्धा किलो चेरी म्हणतात ना, चेरी कोण तुटीफुटी म्हणतं. आपण घेतलं केसरी रंग. नंतर आपण घेतलं तूप 1 किलो. याला आपण 10-12 तेजपान घेतले. आपण हे बघा जास्त घेतले, 10-12 पानं घेतले. नंतर आपण घेतली खारीक मी घेतली अर्धा किलो. काही इथे काही माझ्या हातामध्ये आहे. नंतर आपण मनुके घेतले आतपाव, काजू आतपाव, आणि मी 20 ग्रॅम हिरवा वेलदोडा आणि 10-12 काळे मिरी. तुम्ही म्हणशील बाबा काळे मिरी का मारतात, तर मारुती राया, भगवान शनिदेव, भगवान भैरवनाथ यांच्या प्रसादामध्ये काळी मिरी अवश्य वापरायची. कारण काळी मिरी काही लोक म्हणतात काळी मिरी टाकणं प्रसाद चांगला होतो आणि काय जिळे पिढ्या दूर होते. तर सांगत तात्पर्य असं, भक्त असावा हनुमंतरायासारखा आणि देव असावा प्रभू रामचंद्रासारखा. तर काही लोक हनुमान जयंती म्हणतात. जयंती कोणाची करता? अरे जयंती आपली होती मेल्यावर, देवाची नाही. आज ब्रह्मचारी आहे आणि चिरंजीव आहे. निगो चिरंजीव म्हटलं तो त्याला जयंती कशी करता? तर हनुमंतरायाचा जन्मोत्सव होतो, प्रभू रामचंद्राची रामनवमी होते, भगवान श्रीकृष्णाची अष्टमी होते, आणि संतांची म्हणतो बसला संतांनी जयंती करतात. तर तिला आपण जयंती म्हणायची नाही. काही लोक जयंती म्हणतात, जन्मोत्सव म्हणायचं. जयंती आपली मूर्ती लोकात, कारण आपले गाडगे मातीचे असल्यामुळे आपले मूर्ती लोकात माणसाची जयंती होती, देवाची नाही होत. म्हणून हनुमंतरायाचा जन्मोत्सव. तर आपण करणार गोड भात. त्यासाठी आपण चुला पेटवला बा आग्नेदेव. कारण महाराष्ट्रामध्ये काय आलं माहिती, माऊली गॅस मिळत नाही, ना कमर्शियल ना लहान टाकी. आता आमच्या कॅटर्सवाल्यांचे खूप हाल झालेले. आम्हाला हे बघा लाकडावून ठेवलं, दाखव लाकडं स्वयंपाक चालू. माझा 15 झाले. असे हाल जीवाचे लावले. माऊली मला एक सांगणे महाराष्ट्र सरकारला की साहेब लवकरात लवकर गॅस मोकळे करा आणि आमचे हाल वाचवा. बस एवढंच सांगणे बाकी नाही. आता आपण आपली तयारी करू, पुढची तयारी आपण करू. हा तांदूळ कोलम सुंदर आपला असं केसरी गोड भात होणार आहे. मारुती रायासाठी खास प्रसाद. पण ते भिजू घालू पाण्यात. आपण घेतले मनुके, काजू बदाम, हिरवा वेलदोडा, काळे मिरे आणि खारीक आणि चेरी. आपण कोमट तेलामध्ये त्याला थोडं फ्राय करून घ्या. आपण तसं गरम तेल करायचं नाही, कारण चांगली गोडापाना असतो. आपल्याला 2 बादली पाणी देणं आहे. आपण देऊया केसरी रंग. हा रंग म्हणजे खाद्य फ्रूट म्हणून चालतो आणि सरकार मान्यता याला केसरी रंगाचा वापरू शकतो. काही हरकत नाही, याच्याकडून काही हानी नाही, काही होत नाही. मी आज जवळजवळ 40 वर्ष नाकलर वापरतो आहे केसरी. कारण आपण म्हणतो ना केसरीचं नंदन श्री हनुमंत, असं केसरी भात बनवू आपण. थोडं कमी वाटतं, थोडा अजून थोडासा देऊ, कारण आपला भात केसरी इसला पाहिजे. ओके. वरिष्ठम वातायनं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. धुंबी घेतली, आता काढू. आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आपल्या केसरी गोड भात बनवायचं आहे. मस्तपैकी सुंदर असा मारुती रायाचा महाप्रसाद. मित्रांनो, गोड भात असो किंवा साधा भात, का ते आळणा भात कशी बनवण्याचं शास्त्र सांगतं, आपले पूर्वज सांगतात. म्हणून मी 4 दाणे मीठ घेतलेले. आपण यात मीठ टाकूया, कारण आळणीने बनवायचा भात या आळणी भात फक्त एकाच वापरतात. टाकूया आपण तांदूळ. आता पाणी उकळलेलं आपलं टाक. तसं धरून ठेवर का. हनुमान जयंती असल्यामुळं आपण 2 अभंग घेणार आहे आज, आणि थोडंसं मारुती रायाचं स्तोत्र आहे. मनोजवं मारुतुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातायनं मा वाक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय, पार्वती पते हर हर महादेव। मित्रांनो, खानदेश रत्न हरिभक्तपरायण विश्वनाथजी महाराज वाडेकर चाळीसगावकर यांचं आज 70-72 वय। महाराज खानदेशी भाषा बोलतात, आयराणी भाषेत मराठी भाषा कीर्तन करत ते गोड कीर्तन करतात। त्यांचं मी एवढे कीर्तन आज यूट्यूबवर ऐकले, पण अभंग सोडून कीर्तन कधीच करत नाही बा। अभंगाला धरूनच कीर्तन करतात। त्यांचे बरेचसे मी बघितले। त्यांचं एक मी कीर्तन ऐकलं, कन्या सासुराशी जाई मागे परतू न पाये। महाराज तुम्ही फार सुंदर तुम्ही कीर्तन केलं, कारण तुमचं 7 का 8 वर्षभर तुमचा व्हिडिओ येतो। जर तुम्ही मला बघत असाल तर मी आज तुमचं नाव घेतलं व्हिडिओमध्ये, मुद्दाम घेतलं महाराज। तर मित्रांनो, 70-72 व्यक्ती पण सुंदर असं कीर्तन सांगतात। जर आपल्या यूट्यूबला त्यांना ऐकायचं असेल महाराजांना, हरिभक्तपरायण विश्वनाथजी महाराज वाडेकर चाळीसगावकर यांचं खरोखर कन्या सासुराशी जाय मागे परतू न पाये या अभंगावर जे कीर्तन त्यांनी घेतलेलं आहे, ॲक्च्युली म्हणजे पहिल्या ओळीपासून चरणापर्यंत शेवटच्या माणसा डोळ्यात पाणी इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे। आणि महाराज अभंग सोडून कीर्तन कधीच करत नाही, अभंगाला धरूनच कीर्तन करतात, यालाच म्हणतात कीर्तन। म्हणून महाराज तुमचे माझे एवढे बघत असाल तुम्हाला दंडवत प्रणाम आणि रामकृष्ण आहे। आपला आता तुम्हाला माहिती आहे वर्षी आपण रात असतो मन संगे राहतो, कुठे जाऊ मी आहेच मांगे 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 जसते कुठे मांगे पान खावाले मांगे ये भाऊ चांगलं शे काम बी करायला लागस ना। मला आर्यन जमत बरं का महाराज, आणि भारी आर्यन बोलूस मी। हां, कारण मला आर्यन शिकडी येणी शिकडी या भाऊनी धुळा आतुळा ना शिया। पण गाव कोण सर आहे? सरवड सोनगीर पाडा सरवडचा इथला भारी आर्यन बोलत, अरे बापरे मला शिकडी नाही आर्यनी। आणि मन आर्यन मित्रच आहेत ना, खानदेशवाला जळगाव पाचोरा नंदुरबार, त्यांना मी रामकृष्ण हरी करत त्याने सांगत महाराज मला एवढं बघत जा, मला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, तुम्हाला चांगलं चांगलं बनायचं दाखवा। तुम्ही घरी बनाडा, तुम्ही खा, बायका पोरसले खाऊ घाला, चांगलं बनवून चांगलं खा, चांगले विचार चांगले आचार घ्या। मना व्हिडिओ पटना तर लाईक सबस्क्राईब करा बरं। आणि काय आता याच्या पुढे व्हिडिओ बनवून सुने मी थोडे आरे माणूस वाटे म्हणून तुमने रामकृष्ण हरी। हे आमचे मित्र आहे जाधव बाबा चांदोडकर, इथेच बिल्डिंगमध्ये राहतात। त्यांच्या मुलाकडं बाबांचं काय वर्णन करावं, एकदम प्रेमळ माणूस। आणि माणूस प्रेमानेच माणूस पुढे येतो, प्रेमाशी दुसरं काही नाही। माणसाचा माणूस बसवा, चिमण्या पाखराशी प्रेम करा, मानवाशी प्रेम करा। मी आम्ही सांगतो प्रेम करा, प्रेम जोड, नातं जोडत राहा। काही सांगा तुम्हाला न्यायचं नाही, मला न्यायचं नाही, सगळं सोडून जायचं आहे। हे आमचे जाधव बाबा। आणि मित्रांनो, आपल्याला भात पूर्ण शिजवायचा नाही, आपल्याला थोडं पाणी कमी टाकलेलं आहे आणि आपण थोडं याला 70% शिजवायचं आहे। नंतर आपल्या याच्यात 5 किलो तांदूळ असल्यामुळे 5 किलो साखर टाकणे नाही, कारण साखरेला पाणी सुटतं आणि याला आपल्याला मंद आरावर याला आपल्याला तयार करणं आहे, म्हणजे आपला केसरी गोड भात मोकळा बी होईल। आणि हां, आपण दरवर्षी महाप्रसाद बनवतो, हनुमान जयंती असो रामनवमी असो। रामनवमी तुम्हाला दाखवला नाही, कारण त्या टायमाला आमची भावजाई वाढ होती, नेमकं त्या दिवशी आमच्या भावजाईचं 13 होतं, म्हणून आम्ही तुम्हाला एवढं दाखवला नाही तो। पण आज बनवलं आहे, आज सुतूक संपलं आमचं। आज मारुतीला प्रसाद आमच्यासमोर मंदिर आहे, गणपती राहायचं मंदिर इडून गणेश मंदिरात ठेवू, संध्याकाळी आरती होईल, प्रसाद वाटून देऊ। हनुमंतराचा अभंग घेऊ। संत तुकाराम महाराजांनी मस्त सुंदर 3 चरणाचा अभंग आहे, जसं काही मोठा सापडला नाही आपल्याला, 4 चरणाचा अभंग आहे। तर आपण तो अभंग घेऊ। हनुमंत महाबळी हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार।
वारंवार निरंतर वारंवार निरंतर तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार नमस्कार करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन केले लंकेचे शोधन तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार जाळीली लंका जाळीली लंका धन्य धन्य मने तुका तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार श्यावर रामचंद्र की जय हनुमंत महाराज की जय। आता भात पाहूया आपला हे बघा अशा प्रकारे आपलं आता 50% झालेलं आहे। अजून थोड्या वेळा आपण ठेवू आणि साखर टाकू बारीक मंद आरावऱ्याला मस्त तांदूळ होऊ भात होऊ दे आपला। मित्रांनो तांदूळ 5 साखर 5 तूप 1 किलो बाकीचं जे आपण चेरी वगैरे सगळं टाकलेलं आहे। इतका सुंदर असा केसरी गोड भात होणार आहे कारण बाळगोपाळ आले बघा बघा बाळगोपाळ आले बघा आमच्याकडे लगेच मुलं आले शेणं आली हनुमंतरायाची पोरांनो म्हणा सियावर रामचंद्र की महावीर हनुमान की बोलो रे भाई छत्रपती शिवाजी महाराज की झाकणा लापा। आता आपण झाकण ठेवूया। एकदम बढ़िया सुगंध फार सुंदर आला। मेरे केसरी के लाल मेरे केसरी के लाल का केसरिया भात। आता त्याला आपण मंद आचेवर आता जाळ बाहेर काढून घेऊ आणि त्याला मंद आचेवर आपण आता कमीत कमी त्याला आपण अर्धा घंटा किंवा 15-20 मिनटं आपण त्याला माझा संपूर्ण असा भात कोरडा आला पाहिजे। हे बघा दादा अजून कोरडा होईल तो आपण त्याला खाली दाखव। हा फक्त आरावर ठेवलेलं आहे पातील फक्त आरावर तो आता एकदम सुंदर होईल भात असं गोड भात होईल मोकळा चौक एकदम वाचतले बाहेर सुटला कारण माझ्या मारुती रायाचा प्रसाद आहे की ज्या मारुती रायाने आपल्याला रामभक्ती शिकवली। मित्रांनो हा जरा आपल्या केसरी गोड भात हनुमंतरायाच्या जन्मोत्सवानिमित्त आपण ठेवलेला होता तर आपण याला थोड्या आता हनुमंतरायाची पूजा करू आणि आपण जी चेरी शिल्लक आहे आपली बघा चेरी आपण मारून द्यायचं वरून हाडशेल देवाला ताटान मग पण जन्मोत्सवाचा महाप्रसाद आपण तुळशीचं पान एक तुळशी पान ठेवूया कारण असं म्हटलं जातं की देवाचं नैवेद्य आणि प्रसाद तुळशीशिवाय अपुरा आहे म्हणून तुळशी पान अवश्य ठेवायचं। आता आपला झाला प्रसाद आता आपण देवाला देऊया समोर गणपती महाराज देऊया आणि आपल्या दुकानासमोर घेऊ तिकडे येणारे जाणारे भाविक लोक आहे त्यांना आपण हा प्रसाद म्हणून वाटण करू तर आपण देवाला प्रसाद ठेवूया।
आपण हनुमंतरायाला प्रसाद देऊया आणि देवाला देऊ, आपण बी खाऊ आणि येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटू. श्रीराम जय जय राम. श्री हनुमंत महाराज की जय. माऊली प्रसाद घ्या. जय बजरंग. हां ताई ताई जर जाऊ ना. हां बरं. मित्रांनो, साधी बोली शेवा माझी. मी कोणाचा प्रसाद वाटणारा तो, देणारा तो, करणारा मी काहीच नाही, शून्य मात्र माणूस आहे. मला प्रत्येक गोष्ट सांगतो, देने वाला बहुत बड़ा है लेकिन करना अपना काम आहे. तर आपण करते राहू. आपण खाऊ घालणारे नाही, खाऊ घालणारा तो आहे, तो खाऊ घालतो. कोण लोक पैसे झोपत नाही. किडी मुंगे प्राणी 2 घास खाऊ घालतो, झोपवतो. म्हणून तो एक ईश्वर अनंत, जो अनंत आहे त्याचे अनंत नाव आहे, अनंत रूपे तो अनंत. बस प्रसाद घ्यायला या.